शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची असलेली योजना म्हणजे पीक विमा योजना आणि या पीक विमा योजनेच्या माध्यमातून खरं त्या शेतकऱ्यांचं जे काही झालेलं नुकसान आहे ते भरून निघत असतं, पीक विमा मिळत असतो। मात्र आता शेतकरी मित्रांनो, यावर्षीची जी काही पीक विमा योजना बदललेली आहे, म्हणजे पीक कापणी आधारावर जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नामध्ये घट येईल त्यावर आधारित ही पीक विमा योजना आणलेली आहे। मग या माध्यमातून पीक विमा किती मिळेल आणि काय मिळेल हे आज तर काही सांगता येत नाही। मात्र आता लोक शेतकरी जे कान पकून गेलेत, ह्या तारखेला येणार, असं वाटप होणार, तसं वाटप होणार, असं कॅल्क्युलेशन सुरू आहे, असं काम प्रगतीपथावर आहे। आता कृषी मंत्र्यानं सुद्धा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की खूपच काम प्रगतीपथावर आहे। आता तुम्हाला त्यातला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, शेतकऱ्याला अजूक पीक विम्याची वाट पाहावी लागू शकते असं मला वाटत आहे। कारण आता महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात का, मग त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल, ट्रॅक्टरच्या असतील किंवा सूक्ष्म सिंचनाच्या असतील, ह्या गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण बरेच सारे असे शासन निर्णय महाडीबीटीच्या अनुदानाबद्दलचे बघितलेले आहेत। म्हणजे आता हे शासन निर्णय निघाले म्हणजे शेतकऱ्याला वाटतं आपल्याला हे आता अनुदान मिळणार आहे, पण तरी आता लय भरोसा नाही राहिला शेतकऱ्याला। शेतकऱ्याला वाटतं आपल्या जवरक खात्यात येत नाही का तवरक पाक्यात नाही। मात्र एक लक्षात घ्या, शासन निर्णय काढला म्हणजे त्याला ते पैसे द्यावेच लागत आहेत। आता मी जे म्हणलो का पीक विम्याला उशीर का लागू शकतोय किंवा आता हे महाडीबीटीचे बी अनुदानाचे पैसे आहेत का, याला पण थोडाफार उशीर लागेल, पैसे येतील, त्याच्यात दुमत नाही। पीक विमा बी मिळेल तसा, पण जसा पहिल्यासारखा मिळत होता तसा मिळेल का नाही याची शाश्वती नाही। कारण जरी मुख्यमंत्री त्यावेळेस म्हणलेले असले 17,500 आणि आता तुम्ही बरेच सगळे असे व्हिडिओ पाहत असले की एवढा येणार तेवढा येणार, इतकी वाटप तितकी वाटप, तर तसं काही होत नाही मित्रांनो। मी सुद्धा शेतकरी आहे। आता लोक तुम्ही पाहिलं असं आता कमेंट करून बी बरेच शेतकरी सांगत आहेत की जवरक आपल्या खात्यात येत नाही का तवरक कोणतंच ह्या गोष्टीचं काहीच खरं नाही। आणि त्याच्यात आता आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री काल गेलते दिल्लीला केंद्राच्या कृषी मंत्र्याकडे। आता तिथं काय ते ह्यानं केलंय, तिथं ते भेटल्याच्या नंतर काय म्हणलेत ते अगोदर ऐका। शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी, सकारात्मक प्रतिसाद। कृषी भवन दिल्ली, 27 मार्च 2026। महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून या योजनांमध्ये शेतकऱ्यांना वाढता सहभागही दिसून येत आहे। मात्र या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्त्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना PMRKVY अंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मी केली। म्हणजे यावरून एक लक्षात घ्या की राज्य सरकारकडे सध्या आपलं चाल ढकल चालू आहे, ढकवाढकवी चालू आहे आपल्या खेड्याच्या भाषेत। इकडून तिकडून कोणतरी निधी उपलब्ध करायचा आणि तो कसा तरी त्याच्यावर ज्या योजना असतील त्या लाडकी बहीण असेल, नमो शेतकरी असेल, पाहिलं तुम्ही आता नमो शेतकरी केव्हा यायला पाहिजे होता ना आलाय केव्हा। आणि मग हे निधीची जर तर कमतरता असेल त्यामुळं हे कृषी मंत्री केंद्राच्या कृषी मंत्र्याकडे गेले आणि त्यानं तिथं आता मागणी केलेली आहे। मग याच्यावरून असं वाटायला लागले की पीक विमासुद्धा जेव्हा मिळायला पाहिजे होता तेव्हा मिळाला नाही, नमो शेतकरीचा हप्ता जेव्हा मिळायला पाहिजे होता तेव्हा मिळाला नाही। मग आता हे पीक विम्याचं सुद्धा असंच होऊ शकतं किंवा हे महाडीबीटीचे पैसे शासन निर्णय काढलेत हे बी आता केव्हा खात्यात येतील, शासन निर्णय काढल्यावर येतेनच, पण कधी येतील हे सांगता येत नाही। पण आता पुन्हा एक दुसरा मुद्दा असा आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकात्मक बदनामीकारक सुद्धा यापुढं बोलता येईल का नाही सांगता येत नाही। कारण काय, आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाची बदनामी करता येणार नाही, कोणावर टीका करता येत नाही। आता त्याच्यात एक सध्या जे काही महाराष्ट्रात घडामोडी चालू आहेत त्याच्यावर परभणीचे विठ्ठल कांगणे सर हे व्हिडिओ बनवत असतात। आता नेमकं झालंय काय अजून त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही। मात्र त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट हे बंद करण्यात आलेलं आहे
आणि त्याच्यावर एक ती सूचना यायली आणि या सूचनेच्या माध्यमातून बंद केलं आहे. आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट, जो काही नाशिकचा भोंदूबाबा आहे त्या भोंदूबाबाच्या बाबत त्याने एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओसुद्धा यूट्यूबवरून डिलीट करून टाकलेला आहे. म्हणजे हे सध्या जे काही चाललेल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी आहेत, वाईट घटना आहेत, याच्यावर कोणीही चर्चा करायची नाही, कोणीही बोलायचं नाही. मग आता हे जे काही चाललं आहे का ते नुसतं बघायचं का काय, अशी वेळ आलेली. त्यामुळे उद्या आपल्याला आम्हाला पीक विमाच द्या, आम्हाला पाहिजे तर आत्ताच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मागणी करता येईल का नाही हे मला नाही सांगता येत. आणि आता जे काही कृषी मंत्र्यांनी आता केंद्रीय कृषी मंत्र्याकडे मागणी केलेली, मग आता महा-डी-बी-टीच्या अनुदानासाठीच निधी नाही, मग आता पीक विम्यासाठी पुन्हा कितीक वाट पाहावी लागेल हे आज तरी काही सांगता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्या खात्यात येईल तेव्हा आला अशी समजायची वेळ आलेली. आता तुम्हाला याच्यावर काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.